इराणनं दिलेल्या प्रत्युत्तराचा IRGCनं व्हिडिओ जारी केलाय। अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणनं जोरदार मारा केला। आखाती देशातल्या अमेरिकेच्या तळांवर इराणनं हा मारा केला। तसंच इस्रायलच्याही अनेक भागात इराणकडून सातत्यानं हल्ले सुरू आहेत। युद्धाचा 12वा दिवस आहे, मात्र इराण कोणत्याही दबावासमोर झुकत नाहीये, शरण येण्याचं नावही घेत नाहीये। आखातातील युद्धानं संपूर्ण जगाला चिंताग्रस्त केलंय। आज 12व्या दिवशीही त्याच आक्रमकतेनं हे युद्ध सुरू आहे। अमेरिकेनं इराणच्या शाहिद सुलेमानी श्रेणीच्या युद्धनौकेला लक्ष्य केलंय। अमेरिकेनं इराणी पाणबुडीवरही हल्ला करून ती नष्ट केली आहे आणि बंदरावर उभ्या असलेल्या लहान बोटींवरती बॉम्ब हल्ला केलेला आहे। ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान अमेरिकेनं 50हून अधिक इराणी नौदलाच्या युद्धनौका बुडवल्याचा दावा केलाय आणि एकूण 5000हून अधिक इराणी लक्ष्यांवर हल्ला केलाय। दुसरीकडे इस्रायलनं 400 इराणी लक्ष्यांवरती हल्ला केल्याचा दावा केला गेलाय। महायुद्धाच्या 12व्या दिवशीही इराणनं प्रत्युत्तर देणं सुरू ठेवलं। इराणनं पुन्हा एकदा इस्रायलवरती क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय। इराणनं क्षेपणास्त्र युद्धाची 37वी लाट सुरू केली आहे। अमेरिका इस्रायल यांच्या 4 संवेदनशील ठिकाणांवर देखील हल्ला करण्यात आलाय। आखाती युद्धाचा अमेरिकेला देखील फटका बसला। युद्धाच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये 150 अमेरिकी सैनिक जखमी झालेत। अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयानं हा आकडा जाहीर केलाय। त्यातील 8 सैनिक गंभीर जखमी आहेत। इराणमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या नुकसानीचे फोटो समोर आलेत। अमेरिका इस्रायली हल्ल्यानंतर प्रचंड नुकसान झालंय। कालच्या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये मोठं नुकसान झालंय। रस्त्यांवर खोल खड्डे पडलेत। हल्ल्यात अनेक इमारतींचं नुकसान झालं असून 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। इराणनं एकूण 1230 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे। इराणच्या इंधन प्रकल्पावर हल्ले करू नका, अमेरिकेनं इस्रायलला तसे निर्देश दिलेत। युद्धानंतर इराणशी तेलाचा व्यापार करायचा आहे असं अमेरिकेनं म्हटलंय। इराणही आखाती देशांच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य करेल अशी भीती अमेरिकेनं वर्तवली आहे। इराणच्या तेल प्रकल्पांवर हल्ले केल्यास लोक संतापतील असं अमेरिका म्हणतेय आणि यासाठीच अमेरिकेनं इस्रायलला निर्देश दिलेले आहेत। आखाती युद्धाचा आता हवाई इंधनावरती भीषण परिणाम होऊ लागलाय। इंधन कमतरतेमुळे एअर इंडियानं आता तिकिटांवरती अधिभार लावण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार आता देशांतर्गत प्रवासासाठी प्रति प्रवासी $399 अतिरिक्त आकारले जाणार आहेत, तर आखाती देशांच्या मार्गावरती $10 आणि आग्नेय आशियाच्या प्रवासावरती $60चा अधिभार कंपनीनं लावलाय। त्यामुळे आता दिल्ली ते लंडनचं तिकीट ₹1 लाख घरात गेलंय। आणि एक महत्त्वाची अपडेट आहे, रेल्वेतील IRCTCची भोजन सेवाही बंद होण्याची शक्यता आहे। गॅस टंचाईमुळे धावत्या रेल्वेतील भोजन सेवा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तिकिटासोबत जेवण बुक केलेल्यांना पैसे परत केले जातील अशी शक्यता वर्तवली जाते। पॅन्ट्री कारमध्ये नाही, पण IRCTCच्या किचनमध्ये गॅसची टंचाई आहे। IRCTC रोज रेल्वेमध्ये 17 लाख थाळ्या जेवण पुरवते, पण ही भोजन व्यवस्था गॅस टंचाईमुळे बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम फळ पिकांवरती होत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि सर्वाधिक द्राक्ष इतर देशांमध्ये निर्यात करणारा जिल्हा म्हणून देखील नाशिकची ओळख आहे। फळभाज्या, पालेभाज्या इतर देशात निर्यात करण्यात राज्यातील सर्वात अग्रस्थानी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका बसतोय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत 50% घट झाली आहे। मागील वर्षी नाशिकमधून 1,31,000 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात करण्यात आली होती। यंदा मात्र केवळ 65 ते 70,000 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। त्यामुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। मागच्या वर्षीच्या मे आणि ऑक्टोबरमधल्या पावसामुळे द्राक्षाची जे काही प्रोडक्टिव्हिटी ती खूप कमी आलेली आहे। जवळजवळ 50% आपल्याकडे द्राक्ष यावर्षी उत्पादन आहे। त्यामुळे निश्चितपणे द्राक्षाला रेट जास्त आहेत आणि एक्सपोर्टचं प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे। परंतु हे असताना सुद्धा यावर्षी सध्या जे काही आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, आपल्याकडचे जे द्राक्ष एक्सपोर्ट होणारे कंटेनर्स आहेत ते बऱ्यापैकी आपल्याकडचं जे JNPT जे हे आहे बंदर आहे त्या ठिकाणी अडकून पडल्याचं समजतंय। म्हणजे थोडक्यात मुख्य जो आखात देशात जाणारा हा भाजीपाला, कांदा आणि द्राक्ष आहे त्याच्यावर थोड्या बहुत प्रमाणात आपल्याकडे परिणाम झालेला आहे। परंतु आताची सिच्युएशन बघितलं निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा तोडगा निघेल।
व्यावसायिक सिलेंडरच्या उपलब्धतेसंदर्भात सरकारकडून अनेक दावे केले जात असले तरी मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला रोज जेवढ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा पुरवठा आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे अनेक मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसमोर पुढचे 3 ते 4 दिवसात काय करायचं असा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान नागपूरच्या फार्म हाऊस किचन या रेस्टॉरंटनं सिलेंडरचा तुटवडा झाल्यास रेस्टॉरंट बंद करण्याऐवजी चुलीवर जेवण बनवण्याची पर्यायी योजना आखली आहे. दरम्यान सावजी जेवणासाठी ओळखल्या जाणाऱ्या फार्म हाऊस किचन रेस्टॉरंटमध्ये 25% पदार्थ चुलीवर तयार केले जातात. त्यामुळे येणाऱ्या 3-4 दिवसानंतर व्यावसायिक सिलेंडरचा हवा तितका पुरवठा शक्य झाला नाही तर आम्ही इतर पदार्थही चुलीवर तयार करू अशी भूमिका रेस्टॉरंट चालकांनी स्वीकारलेली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक जो सिलेंडर आहे, कमर्शियल सिलेंडर, त्याचा एक पुरवठा जो आहे तो बाधित होत आहे आणि त्यामुळे फार्म हाऊस किचनसारखे जे मोठे रेस्टॉरंट्स आहेत त्यांना काहीशी अडचण व्हायला लागली आहे. श्रीकांतजी, सध्या रोज किती सिलेंडर्स लागतात आणि तेवढ्या प्रमाणात ते सिलेंडर तेवढे मिळत आहेत का? अभी फ़िलहाल तो चालू है, 2 सिलेंडर लगते हैं हमको डेली, लेकिन आने वाले समय में वो 2 अगर नहीं मिल पाएंगे तो बहुत ज़्यादा अड़चनें आ सकती है. रोजचे तुम्हाला जेव्हा 2 सिलेंडर लागतात आणि पुढील काही दिवसात ते मिळू शकणार नाही तर मग त्याच्यासाठी काही प्लान तयार केला आहे? कारण उसके लिए इतना बड़ा स्टाफ हमारे साथ में है, इतने लोगों का रोजगार है, हम लोग आधा खाना हमारा चूल्हे पे बनाते हैं, कुछ मेनू हमको तो डिडक्ट करना पड़ेगा जो हम दे सकते हैं और जो चूल्हे पे बन रहा है वो तो हम चालू रखेंगे, लेकिन सिलेंडर की जो स्पीड और सारी जो चीज़ें जितने मिनट में हम खाना दे पाते हैं वो शायद चूल्हे पे बना के फ्राई पैन चला के हम नहीं दे पाएंगे. वॉर के कारण ऐसा लग रहा है कि हम वापस स्टोन एज में जाने वाले हैं. हम लोग ट्रेडिशनल मेथड्स ऑफ कुकिंग की तरफ में स्विच हो जाएंगे, पर ये एक बहुत बड़ी मुश्किल की भी बात है क्योंकि इतने बड़े स्टाफ को लेके जहाँ पे हमारा इतना ज़्यादा फ्लो है कस्टमर्स का, सर्विस एफिशिएंसी इफेक्ट हो सकती है, हमारी सर्विस की स्पीड इफेक्ट हो सकती है. जो गैस पे खाना बना रहे हैं तो जितने टाइम में आप सर्विस दे सकते हैं चूल्हे पे वो प्रॉब्लम होती है. ऑफ कोर्स वो टाइम इफेक्ट होगा, जो कस्टमर्स की भी कंप्लेंट आ सकती है आने वाले समय में, क्योंकि हम स्पीड कंट्रोल नहीं कर सकते, फ्लेम कंट्रोल नहीं कर सकते. आम्ही जे काही जेवण बनवत आहोत ते बरोबर आम्ही बनवू शकणार नाही आणि काही डिशेस कॅन्सल होते, त्याच्यामुळे काही लोकांचा रोजगार पण जाऊ शकतो. तर हे सर्व दिक्कती अगर सिलेंडर नाही मिळतील तर येऊ शकतात हे सामोरं. पुढे जर सिलेंडर मिळाले नाहीत तर नक्कीच लाकडावर आणि चुलीवर जेवण बनवण्याचं प्रमाण जो आहे तो यांना वाढवावा लागेल, कारण रेस्टॉरंट बंद करायचं नाही आहे आणि जर सिलेंडर मिळणार नाही तर हा एक उपाय आहे. मात्र जे ओपन रेस्टॉरंट आहेत त्यांनाच तो उपाय जो आहे तो लागू होऊ शकतो. जे क्लोज्ड रेस्टॉरंट आहे त्यांची अडचण जी आहे ती चुलीवरच्या जेवणातून सुटू शकत नाही. कॅमेरामॅन मिथुन आदमानेसह रजत वसिष्ठ, ABP माझा. पुढची बातमी पाहूया. चंद्रपूर नंतर पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्तेसाठी एकत्र आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी निवडणूक मंगळवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. या निवडणुकीत राजकीय समीकरणांना अनपेक्षित कलाटणी मिळाली. राज्य पातळीवर कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट एकत्र आल्यानं पंचायत समितीवरती भाजपचा झेंडा फडकलाय. सभापतीपदी भाजपच्या सुनीता संजय खंडागळे तर उपसभापतीपदी उद्धव ठाकरे शिवसेने गटाच्या मंदाबाई बद्रीनाथ वाकळे यांची निवड झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप ठाकरे गट एकत्र आल्यानं राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. स्वर्गीय अजित पवारांचं नाव आणि फोटो वापरण्यास कुटुंबाची परवानगी अनिवार्य असेल असं सांगितलं गेलंय. महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी तसे आदेश जारी केलेत. न्यास किंवा संस्था स्थापन करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. पुतळे किंवा स्मारक उभारण्यापूर्वीही कुटुंबियांच्या परवानगीची अट घालून दिली गेलेली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पत्रानंतर धर्मादाय आयुक्तांनी हे आदेश जारी केलेले आहेत. अजित पवारांचं नाव आणि फोटो वापरण्यास कुटुंबाची त्याआधी परवानगी घेणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी या संदर्भातले आदेश जारी केलेले आहेत. न्यास किंवा संस्था स्थापन करायची असेल तर त्यासाठी सुद्धा परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आले आणि पुतळे आणि स्मारकं उभारण्यापूर्वीही कुटुंबियांच्या परवानगीची अट घालून देण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पत्रानंतर धर्मादाय आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत. अजित पवारांचं नाव फोटो वापरायचा असेल तर त्यापूर्वी कुटुंबियांची परवानगी घेणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांनी या संदर्भातले आदेश जारी केलेत. एखादी न्यास किंवा संस्था स्थापन करायची असेल तरी सुद्धा परवानगी आधी घ्यावी लागेल.
स्मारकं आणि पुतळे उभारण्यापूर्वी ही परवानगी बंधनकारक असेल. बदलापूर स्त्री बीच प्रकरणाचं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आलंय. स्त्री बीच प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आलाय. मालती IVF सेंटरमधून वर्षभरात 96 महिलांचं बीज खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक महापालिका आरोग्य विभागाच्या पथकानं केलेल्या कागदपत्र तपासणीत ही माहिती उघडकीस आल्याचं कळत आहे. तर वर्षभरात 96 महिलांचं बीज खरेदी झाल्याची माहिती मिळतेय. मालती IVF वरती या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आलेली होती. ते मालती IVF सेंटर बंद करण्यात आलेलं होतं. बदलापूरमधील स्त्रीबीज रॅकेटचं नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर मालती IVF वरती ही कारवाई करण्यात आली होती. मालती IVFच्या संचालकाला देखील ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता जी माहिती समोर येते वर्षभरात 96 स्त्रीबीज खरेदी झाल्याची माहिती मिळते. मुकुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. मुकुल, किती मोठ्या प्रमाणात हे सगळं रॅकेट पसरलं होतं हे जसजशी माहिती समोर येते तसतसं कळतंय. 96 स्त्रीबीजांची वर्षभरात खरेदी झाल्याचं कळतंय. बरोबर आहे. नाशिकच्या मालती IVF सेंटर मधली ही माहिती समोर आलेली आहे. ज्यावेळेस बदलापूरचं प्रकरण उघडकीस आलेलं होतं तिथला जो परवाना होता तो नाशिकच्या अमोल पाटील याच्या मालती IVF सेंटरचा असल्याचं तपासात उघडकीस आलेलं होतं. त्यानंतर ठाणे आरोग्य विभाग आणि नाशिक महापालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधलेला होता. नाशिकच्या आरोग्य विभागाने या संबंधातल्या कागदपत्रांची तपासणी करायला सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली. आता यामध्ये एकाच महिलेकडून एकापेक्षा जास्त वेळा स्त्रीबीज खरेदी केला आहे का या संदर्भातला तपास देखील सुरू झालेला आहे. मात्र एका बाजूला गृह विभागाची चौकशी चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची देखील चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं बेकायदेशीर रॅकेट आणखी कुठे कुठे कार्यरत होतं याचाही तपास आता केला जात आहे. मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अर्थसंकल्पाचं कौतुक करण्यात आलं तर विरोधकांनी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला म्हणून टीका केली. यावेळी सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीवरून विरोधकांनी जोरदार टीका केली. केवळ 2 लाख रुपये कर्जमाफी करून चालणार नाही, सरसकट कर्जमाफी करा अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान विरोधकांच्या सगळ्या आरोपांना मुख्यमंत्री आज उत्तर देणार आहेत. तसंच इंधन टंचाई, कांदा, द्राक्ष, केळींसारख्या मालाचे ट्रान्सपोर्ट अभावी होणारं नुकसान यावरही फडणवीस आज उत्तर देणार आहेत. आणि यानंतर एक धक्कादायक बातमी बुलढाण्यातून समोर आली आहे. जिल्ह्यातून गेल्या 24 तासात एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता झाल्यात. यावर्षी 1 जानेवारी ते 10 मार्च पर्यंत जिल्ह्यातून 200 महिलांसह 289 जण बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि यामुळे सर्वसामान्य पालकांमध्ये चिंतेचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींचं किंवा महिलांचं नंतर काय होतं याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस देखील या संदर्भात काहीही बोलण्यास तयार नाहीयेत. काँग्रेस खासदार राहुल गांधींना नाशिक न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. याचिकाकर्त्यांनी खटला मागे घेतलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याची याचिका मागे घेण्यात आलेली आहे. नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये हा खटला निकाली लागलाय. प्रकरणाची संपूर्ण कार्यवाही समाप्त झाल्याची राहुल गांधींच्या वकिलांनी माहिती दिली आहे. 2022च्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी टीका केलेली होती. मुंबई उच्च न्यायालयानं माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची याचिका फेटाळली आहे. ही याचिका उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाशी संबंधित आहे. NIAच्या आरोपानुसार या कटामध्ये शर्मा सहभागी होते. या प्रकरणात सचिन वाझेसह 10 जणांना अटक झाली आहे. शर्मा यांनी पुरावे नसल्याचा दावा करत या खटल्यातून आपली मुक्तता करावी अशी मागणी केली होती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.